प्रतिमा बेनीप्रसाद चौरे आणि मी माझ्या पतीचे राशन दुकान होते त्याच्या लायसन करता मी सांगत आहे। आज जी तुम्ही पत्रकार परिषद घेता 21/5/2025 रोजी कशाकरिता घेता आणि काय स्वस्त धान्य दुकानाच्या तुमच्या काय प्रकरण आहे? माझे पती 2003 ला मरण पावले चिरामणटोला पोस्ट परसवाडा तहसील जिल्हा गोंदिया। माझ्या पतीकडे राशन दुकान होता, मला नोकरी होती, माझा मुलगा 3 वर्षाचा होता। त्यांच्या 2003 मध्ये मरण पावल्यामुळे मी आपल्या भाषेची नावानी अर्ज टाकला होता, पण माझ्याकडे कोणी ध्यान न देता मला काही दिला नाही। अटॅच झाली होती आणि लाडेने 12 वर्ष चालवला। लाडे हा एक झिरमिलीचा स्वस्त धान्यवाला दुकानदार आहे। माझे पतीचे नाव बेनीप्रसाद परशुराम चौरे आहे आणि ते 2003 मध्ये मरण पावले। आता तुमचा लायसन्स हा जे चालून राहिला तो दुसऱ्याला काय कारणासाठी दिला, काऊन दिला? माझ्या पतीने रिन्युअल करायला आपल्या तहसील कार्यालयामध्ये दिला होता। लायसन रिन्युअल करायला तहसील कार्यालयामध्ये दिला होता आणि त्यामुळे ती लायसन तब्येत बिघडल्यामुळे ती लायसन तहसील कार्यालयामध्येच राहिली आणि मरण पावले 12ला 2003 मध्ये 12ला मरण पावले। त्यावेळेस माझी परिस्थिती बरोबर नव्हती, तरी पण मी अर्ज टाकला होता आपल्या भाषेची नावाने, पण मला काही उत्तर आला नाही। म्हणून त्यामुळे माझी परिस्थिती बरोबर नव्हती, माझा मुलगा लहान होता, त्यामुळे माझा लक्ष तिकडे गेला नाही। पण लाडेनी ते दुकान 12 वर्ष चालवलं। लाडेने मला सांगितलं होता, जेव्हा महिला बचत गटला गेला तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचीच लायसन आहे, तुमच्याच पतीच्या नावाने लायसन्स आहे आणि ते लायसन तुम्ही आणू शकता। तेव्हा माझ्या मुलाने मला म्हटला, आई माझ्या वडिलाची जे स्वास्थ्य दुकान आहे ते मला मिळायला पाहिजे। तेव्हा मी मग कलेक्टर ऑफिस आधी तहसील कार्यालयामध्ये गेली, तिथं विचारली, तहसीलदारासोबत मिळाली, त्यांनी म्हटला एक अप्लिकेशन द्या लायसन करता। मी तिथं गेली, सारे बाबूंनी म्हटला तुम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये जा। तिथं गेली तर मेश्राम कमलेश मेश्राम ते आम्हाला वरांड्यामध्येच मिळाले। त्यांनी म्हटला जाहीरनामा निघाला आणि ती लायसन बचत गटला देण्यात आली आहे। मग अजून दुसऱ्यांदा गेली तर त्यांनी मला म्हणाले की जर तुम्हाला लायसन पाहिजे असेल तर 5 लाख रुपये द्या, कारण की अगली पार्टी आम्हाला जास्त देऊन राहिली। कोणी म्हटलं होतं की आपल्याला 5 लाख रुपये द्यायला लागतील? कमलेश मेश्राम, कारण की कमलेश मेश्राम कोण आहे? वरिष्ठ लिपिक आणि त्यांनी प्रत्येक आणि अधिकाराला द्यावा लागतात असे म्हणाले होते। ज्याप्रमाणे तुम्ही म्हणत आहात तुमची स्वस्त धान्य दुकान आहे, 13 ते 14 वर्ष किंवा 12 वर्ष ज्याप्रमाणे तुम्ही उल्लेख केले आहात, आणि या संदर्भामध्ये तुम्ही संबंधित विभागाकडे गेले असता ते म्हणतात का तुम्हाला की तुम्ही 5 लाख रुपये द्या, एवढा मोठा गंभीर आरोप तुम्ही एका लिपिकवर लावत आहात। याबाबतचे तुमच्याकडे काही सदस्य पुरावे आहेत का? कोणी तुमच्याकडे असे साक्षी आहेत का ज्यांच्यासमोर असं झालंय? नाही, माझा मुलगा आणि आम्ही दोघंच गेलो होतो, त्यामुळे कोण साक्षी राहणार आहे? आणि त्यांनी म्हणजे मी आता जे कागदपत्र, हे सगळे कागदपत्र मी अन्न पुरवठा अधिकाऱ्यांकडे दिला आहे। हे सगळे हे गावकऱ्यांनी जाहीरनामा नाही निघाला ते साईन वगैरे फक्त एकच कागद दिला, 200 लोकांनी मला साईन दिली आहे, पण हा एकच कागद मी त्यांना दिला तो, आणि हे बाकीचे कागद जाहीरनामा वगैरे त्या सुकलाल पारधीकडे रातोरात येऊन गेले। जे राशन दुकान आपल्याकडे होते ते फसवण्याकरिता आपल्याकडे कुठल्या अधिकाऱ्यांनी पत्र वगैरे दिलं होतं का तुम्हाला की तुमचं जे राशन दुकान आहे त्यांची जाहीरनामा करत आहोत? नाही, मला काहीच नाही, काही पत्र व्यवहार वगैरे काही झाला नाही, माझ्यासोबत काही बोलणी नाही, मला काही लेटर नाही आला। आतापर्यंत जे आपल्याकडे राशन कोटा होता, जेव्हा आपल्याकडून राशन कोटा अधिकाऱ्याकडून उघडण्यात आला तेव्हा त्याची माहिती पुरेपूर तुमच्याकडे देण्यात आली होती की तुम्हाला त्याच्याकडून पत्र व्यवहार करण्यात आला होता? मला काही पत्र आला नाही आणि मला काही माझ्याकडून लिहून घेतलेला नाही आहे। फक्त त्या लाडेला अटॅच केला आणि लाडेने 12 वर्ष चालवला। 12 वर्षानंतर महिला बचत गटला मिळाली
गावात काही जाहीरनामा निघाला नाही आणि काही दौंडी दिली नाही. फक्त महिला बचत गटला देण्यात आली ही वफा उडाली. मी जाहीरनामा नाही निघाला म्हणून मी हे सगळे कागदपत्र अगळे आपले अन्न पुरवठा अधिकारी साहेब यांना दिला, पण ते माझ्याकडे काही लक्ष देऊन राहिले नाही. ते बचत गटवाल्या बायांकडेच म्हणजे त्यांच्याकडेच ओढून राहिले सगळे. लायसन माझी लायसन तर तहसील कार्यालयामध्ये होती रिन्युअल करता. माझे पती मरण पावले. मी गेली पण मला काही लायसन वगैरे दिलं नाही. आता ते मला लायसन बद्दल माहिती झालं पाहिजे ना, मला कोणी सांगून नाही राहिले. ठीक आहे. लायसन होती का? नाही नाही माहित नाही मला. लाडेकडे होती नाही, पण 12 वर्ष कसे चालवू शकतात? बिना लायसननी चालवतात का? म्हणजे तुमचा असा आरोप आहे की लाडे यांनी तुम्हाला भूमीत ठेवलं, एकीकडे संबंधित अधिकाऱ्याकडे तुम्ही जाहीर केल्या, पण कुठल्याही प्रकारच्या संबंधित अधिकाऱ्यांना तुम्हाला कोऑपरेट नाही केला व तुम्हाला जे आहे अंधारात ठेवला, असं तुमच्या म्हणायचे अर्थ आहे का? हो, साहेब लोकांनी मला अंधारातच ठेवला, कारण की मला अन्न पुरवठा अधिकारी आहेत अगडे सर, कमलेश मेश्राम आहे. मी काळे सरासोबत बोलली आणि तहसीलदारांसोबत बोलली. मी काळे सर पण म्हणाले की नाही नाही तुम्हाला नाही मिळू शकत, असे त्यांनी मला धुपकारून म्हणजे बाहेर काढला. माझे अर्ज वगैरे काही घेतला नाही. तुमच्या नावाची लायसनच नाही आहे असं म्हणून मला तिथून पळवला. मी वारंवार गेली आहे अन्न पुरवठा अधिकाऱ्यांना, ते तुम्हाला नाही मिळू शकत असे वारंवार म्हणाले आणि माझ्यावर दुर्लक्ष करून राहिले. मला पुष्कळदा कमलेश मेश्रामनी पण तिथूनच मला बाहेरच्या बाहेर पळवून दिला. म्हणजे माझ्यासोबत दुर्व्यवहार करून राहिले हे लोक. आता जे गट आहे ते चालवतात त्यांना किती वेळ कार्य घेऊन जातात? त्यांना 16-17 पासून महिला बचत गटला मिळाली आहे. ज्याप्रमाणे तुम्ही गटाचा उल्लेख केलेला आहात, मा दुर्गा महिला बचत गट, त्यावेळेचे अध्यक्ष होते रामटेकेबाई आणि नंतर पारधी मॅडम अध्यक्ष झाल्या. रामटेकेबाई तर ते पहिली गोष्ट अनुसूचित जातीमधून तो राशन कोटा आम्हाला मिळाला होता. त्यामुळे काही आदिवासी आणि एससी समाजाची असे मिळून तो बचत गट आणण्यात आला आहे. आणि त्याच्यानंतर यांनी त्या लोकांना अध्यक्षपदावरून हटवून एक पटले मॅडम आहे, आणि मॅडम म्हणजे एक पटलेबाई आहे आणि एक पारधी आहे, ती अंगणवाडीची सेविका आहे. ह्या दोघांनी ते अंगणवाडीची सेविका सचिव आणि पटले जी बाई होती ती अध्यक्ष, पण अध्यक्षाच्या नाव न सांगता ती अध्यक्ष पारधी मॅडमला बनवण्यात आला. हो, अंगणवाडी सेविका आहे ना ती, आणि तिच्याच पतीच्या नावाने ठराव पास झाला म्हणून त्यांनी लायसन, मला नकली लायसन दिली आहे. माझ्याकडे पुरे कागदपत्र आहे. नकली लायसन मध्ये मा महिला बचत गट म्हणून नाववर आहे आणि महिला बचत गटने ठराव पास करून शुक्लाल खेमनबाई शुक्लाल पारधी यांना देण्यात आला आहे असं म्हणून तो लिहिलेलं आहे. ते एकाच बाईला कसे बचत गटवाले? तो लायसन कोणाला दिला? मला काळे सरांनी दिला. तो आहे ना, दाखवलं कागद लायसन आहे. ही सगळी नकली लायसन आहे. ही अंगणवाडी मला काळे सरांनी दिला. मला माहित नाही की आहे कुणाकडे नाही कुणाकडे, पण ह्या दोन बाया, ही अध्यक्ष आहे पटलेबाई आणि ही अंगणवाडी सेविका आहे खेमनबाई शुक्लाल पारधी. तर ही सचिव आहे, पण हिला अध्यक्ष. काळे सरांनी म्हटलं मी गेली तर महिला बचत गट नाही, दुकानाचं नाव सांगा. एका बाबूला विचारला, मी बसली होती काळे सरांसोबत, तर त्यांनी सांगितलं महिला बचत गट. महिला बचत गटच्या नंतर अध्यक्ष कोण आहेत तर मला सांगितलं खेमनबाई पारधी मॅडम आहे. जेव्हा ही सचिव आहे तर ती अध्यक्ष कशी? हे सगळे नकली खोटे काम सांगून मला फसवून राहिले. मी काळे साहेबांनाही म्हटलं, अन्न पुरवठा अधिकारी यांनाही म्हटलं की मला खरी सांगा, खरोखर त्यांच्या नावाने लायसन असेल तर मी मागे हटून जाते. पण मला हे खोटी लायसन जेव्हा दाखवला तेव्हा मला पूर्ण माहिती झाला की यांच्याकडे लायसन नाही आहे, ते माझ्या पतीच्याच नावाने लायसन आहे. एवढा मला माहित झालाय. तर माझ्या मुलाला ती लायसन परत करून, बेरोजगार आहे माझा मुलगा, माझ्या मुलाला देण्याचे त्यांनी विचार केला पाहिजे. आता याबद्दल तुम्ही कॉल केली, त्याबद्दल तुम्हाला सविस्तर म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या काय म्हणणं आलेलं आहे?
वरिष्ठ अधिकारी पण म्हणतात जाहीरनामा निघाला, जेव्हा की जाहीरनामा नाही निघाला, मी साईन दिला लोकांचे, गावामध्ये कुणालाही माहित नाही. तिथल्या सरपंच बाईला विचारलं, सरपंच बाई म्हणते जाहीरनामा वगैरे निघाला नाही आहे. गावातल्या लोकांना विचारलं, जेव्हा जाहीरनामा निघते तर गावकऱ्यांना माहित असते किंवा नाही, तेव्हा काहीच लोक कोणीच नाही म्हटलं. मला 200 लोकांनी साईन दिलाय. आता ते त्या शुक्लालकडे कसा गेला आहे, रातोरात त्या दुसरी साईन म्हणजे पोवार लोकच त्यांना साईन देऊन सांगितले हा अर्ज जाहीरनामा नाही निघाला, मी हा दिला ना, ह्या लोकांची साईन आहे. मी फक्त एकच कागद दिला आहे, पूर्ण गावकऱ्यांच्या साईनचे नाही दिला आहे. पूर्ण गावकरी दौंडी नाही पिटली आहे ठरवली होती. तर अगळे सरांनी मला म्हणाले की तुम्ही आंदोलन आपला थांबवा, आणि 9 तारखेला बोलवला. 9 तारखेला बोलवल्यानंतर ह्या बाई सुट्टी मागून राहिल्या, तर आता मी तुम्हाला 22 तारीख देतो असे म्हणाले. म्हणजे हा कोर्ट कचेरी लावला का माझ्याकरता? आंदोलन तुम्हाला काय करायचं होती की अधिकाऱ्यांना करायचं? आंदोलन आम्हाला करायचा होता अधिकाऱ्यांच्या समोर. अधिकाऱ्याने काय म्हटलं? थांबवा म्हटला तुमचे आंदोलन. अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी म्हटला आपलं आंदोलन स्थगित करा, मी त्यांनाही बोलवते आणि तुम्हालाही बोलवते. बोलवल्यानंतर त्यांनी काही फैसला नाही केला, जेव्हा की त्या अर्जावर लिहिला होता की एकतर्फे होणार, जर तुम्ही नाही आल्या तर एकतर्फे होणार. त्यांना कागदपत्र घेऊनही बोलवला. सगळे माझ्याकडे लेटर आहेत ना, सगळे फाईल आहे. तर त्यांनी तेव्हा माझा मुलगा मध्ये गेला आणि 2 सचिव आणि अध्यक्ष नवीन बनले आहेत. तेव्हा त्यांना माझ्या मुलाला विचारला जाहीरनामा झाला का, यांनी म्हटलं जाहीरनामा नाही निघाला. त्या बाईंना विचारला, ते म्हणतात हो जाहीरनामा निघाला. दौंडी कोण दिला, तर ठाकरेंनी दिला. ठाकरे दौंडी देतो का? पोवार समाजाचा आहे तो. ह्या राशन मध्ये तांदूळ वगैरे वजन वगैरे करून देते, शुक्लाल कार्ड वगैरे लिहिते आणि तो तौलून देते. कोतवाल कोतवाल असतात का? एससी समाजाच्या कोतवाल असते. पुरावा म्हणजे त्यांनी दौंडी दिला, काय पुरावा? ते काही बोलतील तर कशाचा पुरावा राहणार आहे? ते झुटझाट बोलून राहिले सगळे. तुम्ही ज्याप्रमाणे या प्रेस नोट मध्ये लिहिला, जर अन्न पुरवठा अधिकारी साहेब जर आमचा निर्णय बरोबर घेतील नाही तर आम्ही आंदोलन करणारच. कारण की आम्हाला तिथून पळवून देतात ना. माझा मुलगा काय 22 तारीख काय कोर्ट कचेरी आहे का, जेव्हा 9 वरून 22 तारीख देऊन राहिले? काय समजून दिलं त्यांनी? ते कोर्ट कचेरीमध्ये तारीख मिळते, त्यांनी फैसला करायला पाहिजेत होता. 9 तारखेला त्या बाया 2 तयार समजून दिलं त्यांनी. ते कोर्ट कचेरीमध्ये तारीख मिळते, त्यांनी फैसला करायला पाहिजेत होता. 9 तारखेला त्या बाया 2 तयार झाल्या. माझा मुलगा गेला, उभे राहिले समोर अधिकाऱ्याच्या. ते लग्न आहे म्हणतात, त्या लग्नामध्ये मी पण त्या 2 सचिव आणि अध्यक्षांनी दिला. अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी माझा मुलगा गेला, माझ्या मुलाच्या नावाने लेटर पाठवला होता आणि सचिव आणि अध्यक्षाच्या नावाने. तर माझा मुलगा गेला आणि सचिव आणि अध्यक्ष गेल्या त्या दोघ्या. फक्त अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी विचारला की जाहीरनामा निघाला का माझ्या मुलाला, त्यांनी म्हटलं नाही. मग त्या लेडीजला विचारला गटाला, तर त्यांनी म्हटलं हो. तर दौंडी कोणी दिला, तर म्हणाले ठाकरेंनी दिला. आणि सरळ त्या अन्न पुरवठा अधिकारी साहेबांच्या समोर त्यांनी अर्ज सादर केला. त्यांनी वाचला ना, म्हणतात आता 22 तारखेला या. माझा मुलगा बाहेर निघून गेला, कारण की माझा मुलगा जास्त बोलू शकत नाही ना, त्याला तेवढा समजदारी नाही, कारण तो 3 वर्षाचा होता तेव्हा. आता तो 24 वर्षाचा झाला. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणत आहात का 22 तारखेला आता पाऊल आम्ही पुढच्या उचलूनच, कारण की आम्ही आपला मागं घेणार नाही. आणि अन्न पुरवठा अधिकारीने बरोबर फैसला केला पाहिजे, कारण की लायसन आमचीच आहे हे त्यांनाही माहित आहे. अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनाही माहित आहे की लायसन चौरीच्या नावाची आहे, तर त्याच्या मुलाला त्यांनी दिल्या पाहिजे, नाही तर पुढच्या अजून याच्यापेक्षाही भयंकर होईल. आमच्या शेवटचा पाऊल हाच आहे. अन्न पुरवठा अधिकाऱ्यांनी आमचा निर्णय
बरोबर केल्या पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन करून आणि जर अन्न पुरवठा अधिकारी बरोबर निर्णय करतील तर माझा मुलगा बेरोजगार आहे, त्याच्या वडिलाची लायसन त्याला देण्यात यावा, नाहीतर आम्ही मागं हटणार नाही, आम्ही आंदोलन करणार. काय नाव आहे तुझं? तुषार बेनीप्रसाद चौरे, मुक्काम चिरामंतोला, पोस्ट परसवाड़ा, तहसील जिला गोंदिया. काय कारण आहे तिथं आपण आज पत्रकार परिषद घेतली? मेरे पापा की राशन की दुकान थी, वो 2003 में डेट हो गई उनकी. उसके बाद में फिर लाड़े को दुकान जोड़ दिए. उसके बाद में फिर महिला बचत गट ने उनके पास से ली, लेकिन फिर मैं अब अपनी दुकान मांग रहा हूँ तो मेरे को दे रही नहीं है और मेरे साथ में दुर्व्यवहार कर रहे हैं. और जो अगड़े सर है वो भी हमारी बात सुन रही नहीं है, और जो कमलेश मिश्राम है वो हमको भगाते हैं, आओ मत बोलते यहाँ पे, और आओगे तो तुमको मार दूंगा बोलते हैं, जान से मारने की धमकी देते हैं. और कमलेश मिश्राम ने उनसे पैसे लिए हैं और पैसे ले रहे हैं, और मेरे को बोलते कि तू अगर पैसे देगा तो 22 तारीख के बाद में वो राशन कोटा महिला बचत गट के पास में ही रहेगा, ऐसी वो मेरे को धमकी दे रहे हैं. काय तुमच्या मागण्या काय? मेरी मांगनी है कि वो राशन कोटा मेरे को वापस मिलना चाहिए, मेरे पिताजी को. जेव्हा कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना आपण पत्र दिलं होतं? सचिन काळे सरना, अजून जिल्हाधिकारी, अजून कमलेश मिश्रामला पण दिलं होतं.